2026च्या पावसाबद्दल आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याचा दुसरा नवीन अंदाज आता जाहीर करण्यात आलाय। यामध्ये आता असं सांगण्यात आलंय की जशा प्रकारे सध्याला वातावरणामध्ये ऊन पडू लागलंय तशा प्रकारे ऊन आता जून, जुलै, ऑगस्ट असं 3 महिने अशाच प्रकारे ऊन या ठिकाणी तावणार आहे। पहिल्या पिकाचा पाऊस या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये पडणार नसल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। हवामान खात्याने नुकताच आता 2026च्या पावसाबद्दल नवीन अंदाज जाहीर केलाय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक गरम पाण्याचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे 2026च्या जून, जुलै, ऑगस्ट अशा 3 महिन्यांचा पहिल्या पिकांचा पाऊस या ठिकाणी खंड पडणार। राज्यातील असे 10 जिल्हे सांगण्यात आलेत की या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसणार असल्याची आता माहिती समोर येत आहे। आता शेतकरी सामान्यांची चिंता वाढवणार आहे। त्याचं कारण असं आहे, यावर्षी भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती होणार असून अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। दुष्काळ पडल्यास महागाई प्रचंड वाढण्याची देखील भीती वर्तवण्यात आल्या। त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळा यंदा एकत्रित पाहायला मिळणार। गेल्या आठवड्यामध्ये मोठी गारपीट होऊन शेतकऱ्यांचं, नागरिकांचं नुकसान करून पाऊस पूर्णपणे गेला असल्याचं सध्याला सुद्धा वातावरणामध्ये पाहायला मिळतंय। वातावरण जर तुम्ही सध्याला बघितलं तर दिवसा इतकं ऊन वाढलेलं आहे की काही ठिकाणी 44 ते 48 डिग्री पर्यंत तापमान वाढलेलं आहे। त्यातच एक नवीन अंदाज 2026च्या पावसाबद्दल देण्यात आलाय, जे ऐकून सर्वांचेच धाबे दणाणले आहेत। एक धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आल्या। सगळीकडे बातम्या जोरदार पसरू लागलेत की पाऊस 2026ला एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे। परंतु आज जो दुसरा नवीन अंदाज पावसाबद्दल जाहीर करण्यात आलाय, यामध्ये सांगण्यात आलंय टोटल 10 जिल्ह्यांमध्ये यावेळी पाऊस काळ एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे। या जिल्ह्यामध्ये पहिल्या पेरणीचा पाऊस लेट येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता तुमच्या शेतामध्ये मका पीक असेल, बाजरी पीक असेल, तसेच कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, मटकी, तुरी, बाजरी अशा प्रकारच्या पहिल्या पिकांना मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अमेरिकेतील काही तज्ज्ञ, जपानमधील काही तज्ज्ञ, तसेच या ठिकाणी आता कॅनडामधील काही तज्ज्ञ आणि भारतातील 7 असे वेगवेगळे हवामान तज्ज्ञांनी आता महाराष्ट्रातील हवामान खात्याविषयी एक महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे। देशातील 25 ते 30 वर्ष पावसाबद्दल अनुभवी आता तज्ज्ञांनी आता एक महत्त्वाचा अंदाज जाहीर केलाय। यामध्ये महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पाऊस काळ लांबवणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे पहिल्या पिकासाठी शेतकऱ्यांना आता एक धक्का मोठा बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 2026चा पाऊस काळ कसा राहणार आहे, मान्सून पाऊस नेमकं किती तारखेला तुमच्या जिल्ह्यात धडकणार आहे, पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत तशाच प्रकारे सुरू राहणार आहे आणि त्यानंतर कधी बंद होणार आहे, याबद्दलची अर्जंट माहिती आजच 5 मिनिटांपूर्वी आल्या। आज आलेल्या हवामान खात्याच्या ताज्या आता अपडेटनुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार। 1972 पेक्षा दुष्काळ या ठिकाणी आता पडणार असल्याची आता माहिती समोर येत आहे। कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु तुम्ही बरोबर ऐकताय। तुम्ही ज्यावेळी मे महिना आणि एप्रिल महिना उन्हाळ्यामध्ये अशी या ठिकाणी गारपिटीचा पाऊस होतो, या ठिकाणी त्यावेळी हमखास त्यावर्षी पाऊस लांबवणीवर पडत असतो। तशाच प्रकारे परिस्थिती आता सध्याला वातावरणामध्ये निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, ज्यावेळी मार्च, एप्रिलमध्ये गारांचा पाऊस पडलेला असतो, वादळी वारा सुटलेला असतो, त्यावेळी पहिल्या पिकाला पाऊस या ठिकाणी लेट येत असतो। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे मार्च, एप्रिलमध्ये किती मोठे वारे सुटले होते, गारांचा पाऊस किती झाला होता, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहिले। त्यामुळे हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पिकाला पाऊस मोठा धोका देणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हवामान विभागाने सर्वात मोठा धोक्याचा इशारा दिलाय। प्रशांत महासागरात एक अशी विचित्र घटना या ठिकाणी घडल्या, त्याचा परिणाम संपूर्ण देशावर या ठिकाणी होणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील या मुख्य 10 जिल्ह्यावर जबरदस्त होणार आहे अशी माहिती समोर येत आहे। त्याचं कारण सुद्धा आता समोर आलंय, ते म्हणजे सुपर एल निनो आता सक्रिय झाला आहे। नुसता सुपर एल निनो नाही तर त्यापेक्षाही भयानक एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे।
ज्यामुळे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यामध्ये पाण्याचा एक थेंबही पुढचे पावसाच्या पहिल्या पिकाचे 3 जिल्ह्यामध्ये पडणार नसल्याची माहिती समोर येत आहे। बाकीच्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस या ठिकाणी दडी मारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, तर काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना आता देण्यात आल्या। विशेषतः शेतकऱ्यांनाही अर्जंट सूचना देण्यात आल्या। सुपर एल निनो 10 ते 15 वर्षांनी प्रत्येक या ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये सक्रिय होत असतो। तुम्हाला आठवत असेल 2023 ला अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही सुद्धा पाहिल्या। पाऊस येणार कोण म्हणत होतं, परंतु पाऊस आलाच नाही। त्यामुळे प्रत्येकाला आता वातावरणामध्ये जे काय ऊन पडू लागले त्यावरून भयानक दुष्काळ पडण्याची शक्यता या ठिकाणी जाणवू लागल्या। पण त्याचं कारण आता समोर आलंय की हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागरात सुपर एल निनो नावाचा एक महाकाय साक्ष त्या ठिकाणी राक्षस जागा झालाय। हा राक्षस फक्त पाऊसच नाही तर महाराष्ट्राच्या मातेला आग लावून देणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीची आता बैठक घेऊन सर्व जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना या ठिकाणी अलर्ट दिलाय। हा केवळ अंदाज नाही तर विनाशकारी चक्र या ठिकाणी सुरू झालंय। नेमका आता काय काय प्रशांत महासागरात घडतंय, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पुढच्या पिकाला पहिल्या पाऊस नसणार आहे, तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे, पण सध्या तिचे विचित्र आता घडू लागला आहे आणि त्यामुळे सध्याला वातावरण तुम्ही आता पाहिलं आहे एकदम कडक ऊन पडू लागलंय। उकाडा इतका जाणवू लागलाय की सर्वांना कळायचं बंद झालंय। आणि काय झालंय की समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक त्या ठिकाणी वाढू लागले। जेव्हा हे तापमान सामान्य पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा त्याला वैज्ञानिक भाषेत सुपर एल निनो म्हणतात। आणि हा सुपर एल निनोचा फटका या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये जबरदस्त पहिल्या पिकाला बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उष्णतेचा एक गोळा तयार झालाय आणि हा गोळा पॅसिफिक महासागरातून भारताकडे जोरदार सरकतोय आणि त्यामुळेच तुम्हाला उन्हाचा कडाका या ठिकाणी दिवसभर जाणवतोय। याचा थेट परिणाम मान्सूनच्या पहिल्या पावसावर होणार आहे। जो पाऊस जून महिन्यात धडकणार आहे तर त्या पावसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्यात पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये पडणार नसल्याची माहिती समोर येत आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, तुम्हाला हवामान खात्याने काय काय अंदाज सांगितलेत? अमेरिकेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलंय की यंदा मान्सूनचे वारे उष्णतेमुळे आपली दिशा अचानक बदलणार आहेत। हवामान विभागाने आधीच या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केल्या। यामध्ये आता ताज्या अपडेटनुसार पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे, परंतु या 10 जिल्ह्यामध्ये आता रेड झोन वर्तवण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टँकरची तुम्हाला वाट पाहावी लागेल। मराठवाडा विदर्भातील अशी काही या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगितल्या ज्या ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर असेल की जमिनीला मोठ्या या ठिकाणी भेगा पडतील। कोणत्या जिल्ह्यामध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त सध्याला पडलेला आहे, गारांचा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये पडलाय का? तर हा पडलाय। त्यामुळे या जिल्ह्यांची एक यादी आता पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता स्पष्ट करून टाकलंय की आतापासूनच या ठिकाणी चारा छावण्यांची पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू केले। पण प्रश्न आहे जर पाऊसच पडला नाही तर धरण तरी कशी भरणार, लोकांनी पाणी तरी कसं प्यायचं? या ठिकाणी पुणे वेधशाळेने एक नवीन अंदाज दिलाय। यामध्ये असं दिसतंय की यंदाचा पावसाळा कोरडा ठणठणीत असणार। या पॅसिफिक महासागरातल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात दुष्काळाच्या छायेचा परिसर या ठिकाणी पाहायला मिळणार। वातावरण पूर्ण उलट फिरलं असून आता उत्तरेकडून मध्य महाराष्ट्राकडे 1000 किलोमीटर लांबीची एक ढगांची एक महाकाय साखळी तयार झाल्या। त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गारपीट आणि मोठा पाऊस वादळी वारा झाला होता, परंतु ही तर फक्त एक ट्रेलर होता आणि यानेच पाऊस घालवला असल्याची माहिती समोर येत आहे। ऑस्ट्रेलियात वनवे पेटलेत तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेत या ठिकाणी आता महापूर आलाय। पण भारताच्या विशेष महाराष्ट्राच्या नशिबी यंदा मात्र पावसाळा कोरडा असण्याची शक्यता आहे। उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागलेत, तुम्ही सुद्धा पाहताय किती ऊन वाढले। त्यामुळे आता या 10 जिल्ह्यामध्ये अजिबात पहिल्या पिकाला पाऊस नसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कोणत्या पिकाला पाऊस नसणार आहे आणि काय काय परिस्थिती असणार आहे याची माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। लक्षात ठेवा 10 ते 15 वर्षांनी आता संपूर्ण जगामध्ये सुपर एल निनो सक्रिय होतो आणि 2026च्या पावसामुळे सुद्धा या ठिकाणी सुपर एल निनो सक्रिय झाल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येऊ लागली आहे। प्रशांत महासागराच्या 3.4 भागात
आता या ठिकाणी पाण्याचं तापमान सातत्याने वाढू लागलंय। कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे, कुठे पावसाचा थेंबही नसणार आहे, पुण्याच्या वेधशाळेचा रिपोर्ट नेमका काय सांगतोय? पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील चंद्रपूर अकोलेचे तापमान सध्याला 45 ते 48 अंश पर्यंत या ठिकाणी अजून पुढील 10 दिवसांमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे उन्हाचा तडाखा या ठिकाणी आता भरपूर बसण्याची शक्यता आहे। दुष्काळाची नोंद होत असल्याची माहिती समोर येत आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण हवामान खात्याने काय काय अंदाज दिलेत, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस या ठिकाणी दडी मारणार आहे, तुम्हाला काय काय नियोजन करायचं आहे, सर्व काही माहिती तुम्हाला सांगणार आहे। जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेलचा अभ्यास काय सांगतोय बघा। पहिले 6 मॉडेल्सनी आता पावसाबद्दल थोडी आशा दाखवली होती, पण 7वा जो अंदाज आहे तर तो 99% खरा येण्याचा आता अंदाज आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्राच्या मातीशी जोडले आहेत असे अंदाज या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्राचा पहिला मान्सून पाऊस कोणत्या तारखेला येणार आहे, तर सर्वांनी ती तारीख सुद्धा आता या ठिकाणी पुढे ऐकायचं आहे। कोणत्या 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्याला पहिला पिकाला पाऊस पाहिजे तेवढा नसणार आहे। जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मुख्य महिने पहिल्या पावसाला असतील, परंतु या जिल्ह्यामध्ये ते कोरडे जातील। कोणत्या जिल्ह्यामध्ये एल निनोमुळे आता जबरदस्त अवकाळी पाऊस गारपीट झाल्या, तर त्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। याचा अर्थ असा की जर जूनच्या सुरुवातीला घाईघाईने पेरणी केली तर तुमचं बियाणं मातीत घालून त्या ठिकाणी आता नुकसान होण्याची शक्यता आहे। पावसाचा मोठा खंड या ठिकाणी आता या जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाऊस कमी असल्याने प्रशासनाला पाण्याचं नियोजन करायला आणि सज्ज राहण्याचे इशारे देण्यात आलेत। जशा प्रकारे कोरोनाच्या वेळी तयारी केली होती तशा प्रकारे आता महादुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आयओडी सध्या निगेटिव्ह मोडमध्ये आहे। याचा अर्थ समुद्रातून, अरबी समुद्रातून येणारे जे वारे आहेत तर ते सध्याला तरी साथ देत नसल्याची माहिती समोर येत आहे। मग कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्यांची नावं सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेत? आता बघा, पहिल्या लिस्टमध्ये नावे सांगतो, प्रत्येक टप्प्यातील नावे सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आता तुम्हाला काय काय सूचना दिलेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती होणार आहे हे सांगणार आहे। तर बघा, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा उन्हाचा कडाका तुम्हाला पुढील 15 दिवसात जाणवेल। त्यानंतर कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर यामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा इथून पुढे तुम्हाला वाढण्याची शक्यता आहे। घरात बसणं सुद्धा कठीण होईल। अशा प्रकारची आता ताजी आकडेवारी पाहिल्यानंतर मनात थोडी दडदड होण्याचं स्वाभाविक आहे। पण इथे एक गोष्ट स्पष्ट होते की ही माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी अजिबात नसून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे। ही एक शक्यता आहे, हवामान खात्याचा एक अंदाज तांत्रिक आहे। निसर्ग कधी का आपली या ठिकाणी चाल बदलू शकेल याबद्दल आजपर्यंत कोणालाही सांगता आलं नाही। कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस दडी मारेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस एकदम कमी स्वरूपाचा असेल, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वैज्ञानिकाचे असे मोठे संकेत आले आहेत की डोळे झाकून आता बसणं धोक्याचं ठरू शकतं। सावध होऊन जायचं आहे, कारण की आतापासून पावलं जर तुम्ही उचलली नाही तर पुढचा काळ तुम्हाला या ठिकाणी आता कठीण जाऊ शकतो। स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। पहिली स्टेप आहे, अजिबात पेरणीला घाई करू नका। दरवर्षी मृग नक्षत्रास पहिल्या पावसावर पेरणी आपण करतो, पण यंदा एल निनोचे सावट असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येऊ लागल्या। जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 ते 7 इंच खोली या ठिकाणी जाणवत नाही आहे, चिखल जोपर्यंत तुम्हाला हाताला लागत नाही आहे, त्या ठिकाणी 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस तुमच्या शेतामध्ये होत नाही, तोपर्यंत जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये महागाईचे पिशवी घेऊन जे महागाईचं तुम्ही बी आणलेलं असता ते टाकू नका। अन्यथा जर करता पहिल्यांदा पाऊस पडला, ओली झालेत असं वाटलं आणि तुम्ही पेरला, तर पाऊस जर लांबवणीवर पडला तर दुबारा पेरणीचं संकट तुमच्यावर या ठिकाणी येऊ शकतं। दुसरी स्टेप, पाण्याची साठवण तुम्हाला नियोजन करायचं आहे। तुमच्या घरातील शेतातील पाण्याचा वापर आजपासून जपून करा। 50% या ठिकाणी पाणी साठवून ठेवा। ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी आपले तलाव वगैरे या ठिकाणी आधीच भरून ठेवलेत का बघा। तसे शेतकऱ्यांकडे जनावर वगैरे असतील तर चाऱ्याचं नियोजन करा। भविष्यात चाऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हिरवा चारा असेल, कडबा, पेंड जे काय असेल तर तुम्ही साठवणूक करून ठेवायचं आहे। सरकारी योजनांचा दुष्काळासंबंधी काय लाभ आलाय का यावरती लक्ष ठेवा। पीक विमा भरला नसेल तर वेळेत भरून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाला कोण थांबवू शकत नाही, परंतु जर पाऊस या ठिकाणी लांबला
तर तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत जी माहिती सांगितली तर हा एक अंदाज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे घाबरू नका, परंतु पाण्याचं यावेळी योग्य नियोजन करा, कारण 60% पाऊस 2025च्या तुलनेत यावर्षी कमी असण्याची शक्यता हवामान खात्याकडून आणि तज्ज्ञांकडून व्यक्त केली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।